आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी ठाण्यातून येते। अबू आझमींनी जे औरंगजेबाबाबत वक्तव्य केलं होतं त्याचे आता ठाण्यामध्ये पडसाद उमटलेत। अबू आझमींविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी खासदार नरेश म्हस्के पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ते तक्रार दाखल करतायत। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातही अबू आझमी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। अपडेट जाणून घ्या। सूरज सावंत आपल्या सोबत आहे। सूरज, अबू आझमींनी वक्तव्य केलं त्यानंतर याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे। ठाण्यात याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। काय नेमकं घडतंय? बघ, नक्कीच अबू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आक्रमक झालेली आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये देखील शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत। काही वेळाने ताडदेव या पोलीस स्टेशनमध्ये देखील खासदार मिलिंद देवरा हे पोहोचत आहेत, तर दुसरीकडे ठाण्यात नरेश म्हस्के हे देखील वागळे पोलीस स्टेशनला पोहोचत आहेत। एकूणच त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घ्या। माझ्यासोबत किरण पावसकर जी आहेत। किरणजी, काय सांगाल, कशा पद्धतीने औरंगजेबांचा जो अबू आझमींनी वक्तव्य केलेलं आहे त्याविरोधात आपण आक्रमक झालेला आहात, तक्रार देण्यासाठी आलेला आहात? अबू आझमींचं वक्तव्य हे काय उद्देशाने हे पहिलं बघण्याची गरज आहे। एक त्यांची परिस्थिती अशी आहे की हा उत्तम प्रशासक, म्हणजे ज्याने आपल्या बापाची हत्या केली, भावांची हत्या केली आणि छत्रपती संभाजी महाराजांची हत्या काय पद्धतीने झाली आता छावाच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितली आहे। आणि याच वेळी ह्याला अशी काय दुर्बुद्धी सुचली आहे की हा त्याच्यावर आपलं वक्तव्य करतोय उत्तम प्रशासक, म्हणजे उत्तम प्रशासक म्हणून सांगून दोन समाजामध्ये ह्याला तेढ निर्माण करण्याची आहे का? जाणीवपूर्वक हे वक्तव्य वाटतंय? जाणीवपूर्वक केलेलं आहे। दंगली घडवण्याच्या सुरुवातीचं केलेलं हे वक्तव्य आहे। आणि या वक्तव्याला खरोखरच काही लोक, म्हणजे समाजामध्ये अशी काही लोक होती 6 महिने वर्षभरापूर्वी काही प्रवक्ते पण सांगत होते महाराष्ट्रामध्ये दंगली घडणार आहेत, दंगली घडणार आहेत। त्याचं हे आज हे भूमिपूजन आहे का? या माणसावर आता देशद्रोहाचा गुन्हा कुठच्याही परिस्थितीत इकडे रजिस्टर करावा लागेल, ही परिस्थिती आहे। नक्कीच, तर आपण पाहतोय की आक्रमक झालेले शिवसेनेचे नेते कार्यकर्ते आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आणि औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता असं जे वक्तव्य त्यांनी केलं होतं अबू आझमींनी, त्याच्या विरोधात आता मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी आता शिवसेनेकडनं गुन्हे दाखल करण्यास सुरुवात देखील झालेली आहे। ताडदेवमध्ये मिलिंद देवरा हे स्वतः पोहोचत आहेत। नरेश म्हस्के हे देखील ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये पोहोचत आहेत। आपण पाहतोय की मरीन ड्राईव्ह परिसरात शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या वक्तव्याचा निषेध देखील केला जात आहे आणि गुन्हे दाखल करण्यासाठी शिवसैनिक हे देखील आक्रमक झालेले आहेत। दीपक, स्वाभाविकच पुढे पडसाद याचे कसे उमटतायत पाहावं लागेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।